असे हॉट अँड क्रीमी मशरूम्स खायचे असतील तर काय करायचे मी सांगते. मशरूम्स पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यावरची माती पूर्णपणे गेली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि नंतर त्यांना असं चॉप करून घ्यायचं आहे. आणि मग एका पॅनमध्ये बटर टाकून मेल्ट करून घ्यायचं आहे. बटर मेल्ट झालं की त्यात चॉप केलेलं गार्लिक घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. ते झालं की मी इथे एक मीडियम साईजचा कांदा चॉप करून घातला आहे. कांद्यालाही थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि मग त्यात घालायचं आहेत कापलेले मशरूम्स. मशरूम टाकताना फ्लेम हाय ठेवायची आहे आणि 1 मिनिटभर परतून झालं की त्यात मीठ घालायचं आहे. तुम्ही बघू शकाल की इथे मशरूमचा कलर चेंज झाला आहे आणि थोडं पाणीसुद्धा सुटलं आहे. आता यात घालायचं आहे काश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडा घरचा लाल मसाला आणि यालाही 1-2 मिनिट परतून घेतलं आहे. मशरूमचं पाणी सुकत येईल तेव्हा यात थोडं फ्रेश क्रीम घालायचं आहे आणि 1 मिनिट परत परतून घ्यायचं आहे. एंडला कोथिंबीर घालून गार्निश करायचं आहे आणि मग रेडी आहे तुमचं हॉट अँड क्रीमी मशरूम्स, जे तुम्ही टोस्टेड ब्रेडसोबत एन्जॉय करू शकता. बाय.